की आपल्याकडे फक्त लोकांना कुठेतरी 498च माहिती असतं की महिलांचीच केस चालते. काही लोकांचा तर असा समज पण आहे की सगळे कायदे महिलांच्याच बाजूने आहेत म्हणून. आणि मग पुरुषांचा काय आता काही लोकांचा हा पण विषय होतो की पुरुष हक्क समिती स्थापन करा, त्यांच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे, त्यांना प्रोटेक्शन झालं पाहिजे. मध्यंतरीच्या काळात काही सुसाईड्स पण झाले की महिलांच्या बाजूने निकाल लागतात म्हणून काही पुरुषांनी किंवा काही लोकांनी कोर्टामध्ये खूप त्रास होऊन अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. पण त्या लोकांनी जेव्हा हे पाऊल उचललं त्यावेळेस पण त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की मला अजून काही ऑप्शन्स आहेत. आणि तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून पण मी आज सांगू इच्छितो की एखाद्या पुरुषावर जर अन्याय होत असेल तर त्या पुरुषांनी मुळीच हा विचार करू नये की सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे आता मला कुठलाही पर्याय राहणार नाही किंवा माझ्यावर अन्याय होणारच आहे. तर असं मुळीच नाहीये. आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने बऱ्याचशा प्रकरणांमध्ये असे डिसिजन्स दिलेले आहेत जिथे ती स्त्री जर फक्त स्त्री असण्याचा गैरफायदा घेत असेल तर अशा वेळेस पुरुष त्या स्त्री विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो, फिर्याद करू शकतो. आणि अशा स्त्रियांच्या विरुद्ध जोपर्यंत फिर्यादी दाखल होत नाहीत, गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत त्यांचं देखील वागणं सुधारणार नाही. पूर्वीपासून काय चालत आलंय, एक महिला अत्याचार म्हणलं की बऱ्याच केसेस झालेले आहेत. कारण का तर सुनेला जाळून मारणं, त्रास देणं या गोष्टी पूर्वीपासून चालत आल्या. त्यामुळे आपल्याकडे रेकॉर्ड काय अवेलेबल आहे कायद्यामध्ये की अशा केसेस झालेल्या आहेत ज्याला आम्ही सायटेशन्स म्हणतो की बाबा सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे निकाल आहे. पण जर एखाद्या पुरुषावर अन्याय होत असेल आणि त्यांनी जर हा विचार केला की आतापर्यंत सगळे कायदे सगळ्या गोष्टी लेडीजच्याच बाजूने आहेत, मग मला काय मिळणार, बरोबर आहे, तर हा विचार जर प्रत्येक पुरुषांनी केला तर ही लढाई कुणीच लढणार नाही. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात की FIR द्यायला लोक घाबरतात. जर एखाद्या पुरुषांनी ठरवलंच की मला हा लढा द्यायचा आहे, मला FIR करायची आहे, मला तक्रार द्यायची आहे, मला कोर्टात जायचं आहे, मी हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल, पण मी या गोष्टी विरुद्ध भांडेल किंवा आवाज उठवेल, तर कुठंतरी या बाबतीत कायदेशीर प्रोव्हिजन अजून स्ट्रॉंग होते.